राष्ट्रवादीचं आता अखेर ठरलेलं आहे। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि पार्थ पवारांची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचं कळतंय। मोठी बातमी आहे या क्षणाची। तर राज्यसभेच्या जागेवर आता पार्थ पवार यांचा दावा असणार आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर येतील, तर पार्थ पवार अजित पवार यांचे थोरले चिरंजीव राज्यसभेवर खासदार म्हणून जातील। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवार यांचा दावा सांगण्यात येतोय। तर पक्षातल्या प्रमुख नेत्यांच्या समोर पार्थ पवार यांनी राज्यसभेवर जाण्याची त्यांची इच्छा बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे आता सुनेत्रा पवार म्हणजे त्यांच्या आईची जागा राज्यसभेमध्ये पार्थ पवार घेणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक राजकीय फेरबदल होत आहेत पक्षांतर्गत आणि त्याचे परिणाम आपल्याला सध्या पाहायला मिळतात। त्यांचे पार्थ पवार यांनी दावा केलेला आहे राज्यसभेच्या जागेसाठी। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांची आता वर्णी लागते का हे पाहायचंय। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सीमा, गेल्या 2 दिवसांमध्ये राजकीय घडामोडी अत्यंत वेगानं घडत आहेत। विशेषतः राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवार राज्यसभेवर खासदार म्हणून जातील आईच्या जागी असं कळतंय, म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या जागी। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? उपमुख्यमंत्री पद हे रिक्त झालेलं आहे। आता या जागेवरती सुनेत्रा पवार यांची अर्थात वर्णी लागणार आहे आणि त्यासाठीची संपूर्ण तयारी ही झालेली आहे। आज संध्याकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। शपथ घेतल्यानंतर राज्यसभेवरती त्यांची जागा आहे ती रिक्त होणार। त्यांना राज्यसभेचा लोकसभा खासदारकीचा त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर ती जागा रिक्त होईल आणि या राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागेवरती आतापासूनच पार्थ पवार यांनी दावा केलेला आहे। ही जागा रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी मला खासदार म्हणून जायचं आहे अशी प्रमुख नेत्यांसमोर त्यांनी इच्छा जी आहे ती बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागेवरती अर्थात आता पार्थ पवार यांचीच वर्णी लागणार हे सध्या तरी पक्षांतर्गत चर्चा होती आणि त्या संदर्भातली सध्या माहिती मिळते। उपमुख्यमंत्री पदावरती सुनेत्रा पवार तर राज्यसभेवर पार्थ पवार हे यांची वर्णी लागणार हे सध्या पक्षांतर्गत ठरले आणि त्या संदर्भात आणि पुढे घडामोडी ज्या आहेत त्या घडणार आहेत। अगदी सीमा, खरं तर अनेक महत्त्वाच्या घडामोडी या पुढच्या सगळ्या काळामध्ये घडणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची काय नेमकी दिशा असणार आहे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। या दृष्टीनं दिल्लीमध्ये काय नेमक्या हालचाली सुरू आहेत का? काय या संदर्भातल्या आणखी राजकीय काही प्रतिक्रिया सीमा येतात का? सध्या जी माहिती मिळते त्यानुसार की पार्थ पवार यांनी आपली इच्छा बोलून दाखवलेली आहे। अर्थात जोपर्यंत सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होत नाही तोपर्यंत पुढच्या कोणत्याही घडामोडींना पक्षांतर्गत जी आहे ती सुरुवात होणार नाही। मात्र सुरुवातीला त्यांनी राज्यसभेच्या जागेवरती अर्थात दावा केलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांचीच वर्णी लागणार हे आता कुठेतरी निश्चित झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता याची प्रक्रिया झाल्यानंतर पुढे पक्षांतर्गत अनेक घडामोडी अर्थात घडणार आहेत आणि त्यानंतर पुढच्या कोणकोणते बदल हे पक्षांतर्गत होतील या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय जे आहेत ते घेतले जातील। मग सरकारमध्ये अनेक बदल होतील, मग पालकमंत्री पदाचा विषय येईल, सोबतच खात्यांचा विषय येईल आणि हे सगळे विषय मार्गी लागल्यानंतर राज्यसभेवरती पार्थ पवार यांची वर्णी लावण्यासंदर्भात अर्थात दिलीप